photo current recorded in microammeter in an experimental setup of photoelectric effect vanishes when retarding potential is more than 0.8 volt. तर हे त्या ठिकाणी हे झालं आपलं रिटार्डिंग पोटेन्शियल. त्या रिटार्डिंग पोटेन्शियलला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट व्हॅनिश होतो, म्हणजे याचा अर्थ हे स्टॉपिंग पोटेन्शियल आहे. सो दिस इज द स्टॉपिंग पोटेन्शियल. इफ द वेवलेंथ ऑफ इन्सिडेंट रेडिएशन इज 4950 अँगस्ट्रॉम, तर याचा अर्थ या ठिकाणी हे ती वेवलेंथ आहे ज्या वेवलेंथला तो स्टॉपिंग पोटेन्शियल मिळत आहे. इफ द सोर्स ऑफ इन्सिडेंट रेडिएशन इज चेंज, जर सोर्स ऑफ इन्सिडेंट रेडिएशन चेंज केलं तर स्टॉपिंग पोटेन्शियल 1.2, म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी जी इन्सिडेंट रेडिएशनचा सोर्स आहे म्हणजे जी वेवलेंथ आहे तर ती 4950 अँगस्ट्रॉम होती, ती चेंज केली आणि आता आपल्याला स्टॉपिंग पोटेन्शियल मिळत आहे ते आहे 1.2 व्होल्ट, म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल वाढलेलं आहे. फाइंड द वर्क फंक्शन, या ठिकाणी वर्क फंक्शन काढायचं आहे. वर्क फंक्शनला आपण फाय ने दाखवतो, फाय 0 ने दाखवतो, ऑफ द कॅथोड मटेरियल अँड वेवलेंथ काढायचं आहे. जी वेवलेंथ या ठिकाणी आपण चेंज केली आणि आपल्याला पोटेन्शियल जे आहे स्टॉपिंग पोटेन्शियल 1.2 व्होल्ट मिळाला आहे. तर स्टॉपिंग पोटेन्शियल आपण या ठिकाणी लिहूया. सुरुवातीला असलेलं ते V0 दाखवूया. V0 या ठिकाणी आहे 0.8 व्होल्ट, वेवलेंथ आहे त्या ठिकाणी 4950 अँगस्ट्रॉम. आणि नेक्स्ट जेव्हा आपल्याला त्या ठिकाणी सोर्स चेंज केला म्हणजे वेवलेंथ चेंज केली तर स्टॉपिंग पोटेन्शियल मिळाला आपल्याला 1.2 व्होल्ट, त्याला आपण V0 डॅश दाखवूया. तर काढायचं आपल्याला वर्क फंक्शन. आपल्याकडे फॉर्म्युला आहे तो म्हणजे EV0 इज इक्वल टू HC अपॉन लॅम्बडा मायनस फाय. आपल्याला फाय पाहिजे आहे, फायला इकडे ट्रान्सफर करा, EV0 ला इकडे ट्रान्सफर करा, तर आपल्याला मिळेल फाय इज इक्वल टू HC अपॉन लॅम्बडा मायनस EV0. व्हॅल्यू पुटअप करूया. H ची व्हॅल्यू आहे 6.63 इंटू 10 टू पॉवर मायनस 34. C ची व्हॅल्यू जी आहे ती आहे 3 इंटू 10 टू पॉवर 8 मीटर पर सेकंड आणि लॅम्बडा जी दिली आहे ते आहे आपल्याकडे 4950 अँगस्ट्रॉम. तर 4950 लिहिलं, अँगस्ट्रॉमचं कन्वर्शन केलं मीटर मध्ये, ते मीटर मध्ये कन्वर्ट करताना आपण त्याला लिहितो 10 टू पॉवर मायनस 10 मायनस ई जो आहे तो आहे 1.6 इंटू 10 टू पॉवर मायनस 19 आणि V0 जो आहे V0 ची व्हॅल्यू आहे 0.8 व्होल्ट. तर 0.8 व्होल्ट त्या ठिकाणी लिहिलं. डिव्हिजन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळत आहे 2.738 इंटू 10 टू पॉवर मायनस 19 जूल. आणि कन्वर्शन इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये करतो, तर जूलचं इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये कन्वर्शन करताना 1.6 मल्टिप्लाइड बाय 10 टू पॉवर मायनस 19 ने डिवाइड करावं लागते. तर आपल्याला 10 टू पॉवर मायनस 19 कॅन्सल होईल आणि याचा आपण जर समजा डिव्हिजन केलं तर आपल्याला आन्सर मिळणार आहे 1.711 इलेक्ट्रॉन व्होल्ट.